कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यामध्ये जात पडताळणीची प्रक्रियाच नाही। मी अनेक ठिकाणी मराठवाड्यात देखील मराठा आरक्षण संदर्भात गेलो तर त्या मुलांकडे 2 लाख रुपये मागितले जातात। सभापती महोदय, हे जात पडताळणीचं दर 6 महिन्याने आम्ही पुढे जातो, जसं अनिल परब साहेब म्हणाले 5व्यांदा आलं। खरं तर याच्यामध्ये नुसतं निवडणूक आणि लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचं नसून शैक्षणिक वर्षामध्ये आता मुलांचे ॲडमिशन चालू आहेत, MPSC UPSCच्या परीक्षा आहेत, काही लोकांची नोकरीचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये ते उपयोगी पडतं। सभापती महोदय, याच्यामध्ये SC ST OBC मराठा सर्व OBC समाजाच्या सर्वच लोकांना याच्यामध्ये मोठा प्रश्न आहे। सभापती महोदय, माझी एक सूचना आहे, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यामध्येही जात पडताळणीची प्रक्रियाच नाही आहे। ही महाराष्ट्रात प्रक्रिया का चालू झाली? 1995 साली एक आमची भगिनी, जाधव नावाची भगिनी, तिच्या जात पडताळणीचा प्रॉब्लेम झाला, ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली। त्यावेळेला तेव्हाच्या तत्कालीन सरकारने एक ॲफिडेव्हिट दिलं की आम्ही समिती निर्माण करू आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही ती जात पडताळणी करू। सभापती महोदय, इतर राज्यामध्ये म्हणजे आज आपल्याकडे जे IAS म्हणून निवडून येतात किंवा IPS येतात, ते कर्नाटक, मध्य प्रदेशातून आला तर त्यांना जात पडताळणी नाही आहे असं त्यांचं देखील म्हणणं आहे। माझी सूचना एवढीच आहे की सुप्रीम कोर्टाला त्यावेळेला जे आपल्याला निर्देश दिले होते ते अजून लागू आहेत, परंतु त्याच्यावरती जर आपण एखादा चांगल्या ज्येष्ठ वकिलाकडनं किंवा ॲडव्होकेट जनरलकडनं जर एखादा जर सबमिशन केलं तर ते रद्द करता येईल। आणि ही जे अनिल परब साहेबांनी जे आरोप केले की मग त्याच्यामध्ये पैशाचे व्यवहार होतात, हे होतं ते होतं, लोकांचे हाल होतात। आणि सभापती महोदय, खरं आहे की मी अनेक ठिकाणी मराठवाड्यात देखील मराठा आरक्षण संदर्भात गेलो तर त्या मुलांकडे 2 लाख रुपये मागितले जातात। 2 लाख रुपये तो मुलगा कुठून देईल? जमीन विकून देईल का पोटाची भाकरी खाईल? माझं म्हणणं स्पष्ट आहे, सरकारने त्यामध्ये बिल तर आता 6 महिन्यासाठी आणावं, परंतु हे 6 महिने आणत असताना सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून ते सबमिशन करावं आणि ही जी जाचक आट आहे ती रद्द करून घ्यावी। मंत्री महोदय, सभापती